गरम आहे बरोबर बघ हा बहुत तिला आपण नदीत पडशील नदीत उतरू अच्छा चल इकडे पुरात पलटून दे पहिले आता मी का म्हणतो तुला माहिती झालं निपटून टिकोरी फोडली झाली कामच्या हातानं हो तर मी का म्हणतो पहिले कोणाला लावायची टिकोरी पहिलं बापाले पहिले त्या बापाले हो ठीक आहे आता पाय त्या दोन्ही माहिती झाल्या हो आता मले हाय ग्रामपंचायतचे काम हो लाकड करून टाकून तिसऱ्या दिवसाच्या भानगडीत नाही पडून ना 10व्या दिवसाच्या पडून ना 14वीच्या भानगडीत पडून काकाजी तुम्ही केली समाजचे सरपंच बरोबर मी कुणबी समाजचा माणूस हे बरोबर मी तिसरा दिवस 10वा दिवस 14वी नाही केली तर मला हे कुणबी जातीमध्ये ठेवते गाडी काकाजी मला जातीच्या पार काढते म्हणजे तिसरा दिवस बी करायला हे सामने त्याला उचलून नाही तिकडे तिसरा दिवस बी करा लागल 10वा बी करा लागल आणि 14वा बी करा लागल आता पैसे देणार होते ह्या गावात कोणी हाय नाही 10 वेळा आपण वर्गणी काढू शकत नाही अरे घाबरावू नको मी आहो सरपंच माया पोरीच्या रिसेप्शनच्या पैशाची एफडी होती हो ते एफडी मी त्या घरच्या तिसऱ्या 10व्या 14वीला लावतो मले कमीत कमी खर्च सांग किती लागन तर काकाजी ज्याच्या घरच्या 14 जणाला त्याने सिंगल लावतो तू पहिले सिंगल लावतो हा ठीक आहे ना म्हणजे आपल्या गावातल्या गावात ते बातमी करून पहिले मला खर्च सांगून दे किती लागन तर काकाजी कमीत कमी हा कमीत कमी सस्त्यात स्वस्त हा सस्त्यात स्वस्त तरी 7 लाख रुपये लागन मी का म्हणतो आणि हे 7 लाख रुपये नाही दिले तुले तर मग 7 लाख रुपये नाही 7 लाख रुपये नाही दिले मग तुम्ही येता आले काय नाही ना पाहिजे होता म्हणजे सरपंच म्हणजे मी तेव्हा भलं करून तूच मला म्हणते आला कायले मग मला कोण आहे मी का म्हणतो पाय 7 लाख रुपये तुला कायले पाहिजे काकाजी खीर सुमारे 2 भाजी लाडू जिलेबी हे एवढे आयटम कधी केले नाही तर माझ्या कुणबी कुत्र्यावानी चाचून देणं मोठं पत्त झाले म्हणजे एवढे आयटम ठेवा लागल हो काकाजी खीर ठेवा लागल हो सुवारी हो लाडू जिलेबी बरं 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 एक काम कर शेवटची जाऊ देच्या बहीण अशी घटना गावात तुझ्या पेपरात फोटो देऊन देईन का सरपंचाने केली 14वी आणि सरपंचाने केली मय्यतबा म्हणून आणि आमदार खासदारांना दिला धोका वैसिले सरपंच ने उनको दिया ठोका बरोबर मी का म्हणतो आता तू इथं आमंत्रण देऊन दे यायले कोण्या तारखेला येईल आजची किती तारीख आहे 4 14 म्हणजे 18 तारखेची 14वी येऊन राहिली हा काकाजी पत्ता तुमच्या घरचा सांगतो काहून म्हणजे घरी जागा नाही ना की त्या बहिणीच्या 14वीच्या पाहुणे माझ्या घरी आणू म्हणजे मला पंक्ती टाकायला जागा नाही बा हा सांग हा आमच्या राहत्या घरी मुक्काम खंडाळा नीलज सूरजजी नवगरे यांच्या राहत्या घरी सूरज ब्रह्माजी नवगरे यांच्या राहत्या घरी हा कोंबड्या मात्र कुत्र्या मात्र घेऊन कुटुंब परिवार याच्या कोंबड्या मामा हे का मात्र बकऱ्या काय लागून राहिल्या ह्या पाहिल्या दूरच्या पाहुणे आपले ढोरं मात्र जेवून नाही येतील का आणि मग त्याच्या चारा पाणी फलक टाकून द्यायच्या बोल ठीक आहे घातला आहे तर आता मुंडक काढा लागेल शेजावर ठीक आहे काकाची हा अजून काय राहिलं का इच्छा नाही सरपंच काकाची सर्व शिष्यवा झाली बरं 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 ठीक आहे बघा इथे प्लॅटिंग समाप्त झालं काय शिकण्यासारखं आहे आज गावागावामध्ये तंटा होते वाद होते कशाचा तो म्हणते मी या पार्टीचा कार्यकर्ता तो म्हणते मी त्या पार्टीचा कार्यकर्ता बरं काय हरकत नाही ना पण जेव्हा आपल्या शेतकऱ्यावर वेळ येते गावातल्या व्यक्तीवर तर जवळचाच माणूस धावून येते
म्हणून आपसा म्हणले राजकारणामध्ये संबंध खराब करू नका. आपसा म्हणजे संबंध खराब करू नका. हे लोक दोघही नेते एकामेकाला खांद्यावर खांदा ठेवून बोलते, पण आपले कार्यकर्ते आपसा झगडा तंटा चालत राहते. आणि म्हणून हे परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. तर जे काय चांगलं असेल ते आत्मसात करायला प्लॅटिंग म्हणून. आणि आता तुमच्या समोर असा पोहळा सादर करत आहोत का तो पोहळा तुम्ही पाहिला नसेल. एक म्हणजे शिक्षणाची नशा न नशिबाची दुर्दशा झाले म्हणतो. त्या पोहळ्यामध्ये सांगतो तुम्हाला काकू मावशी, एवढा जबरदस्त म्हणजे कॉमेडी भरलेली आहे, इमोशन आहे. 1 करोडपती डॉक्टर, त्याची बायको, त्याच्या भिकारी भाषा, त्याच्या घरी दूधवाल्याची चंदी, एक धिवर समाजाचा पोरगा, त्या पोराचं लफडं त्या डॉक्टरच्या पोरीशी, आणि समोर पोहळ्यांनी काय काय घडते. 3 तासाचा जो पिक्चर पाहिजे तुम्ही, त्या पिक्चर पेक्षा हा शायराचा पोहळा काही कमी नाही आहे. तिथं चुकलं तर 10 वेळा व्हिडिओ शूटिंग करता येते, इथं नाहीये. इथं सर्व लाईव्ह करावं लागते. एक वेळा चुकलं तरी इथं माफी नाहीये. तर असा सुंदर पोहळा तुमच्या समोर आता सादर करत आहोत. सर्वांनी त्या पोहळ्याची मजा घेऊया. आलेली संधी सोडू नका. पोहळ्याला सुरुवात करतो.